हॅलो नमस्कार, मी आणि स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आपला घाटी मसाला संपलेला होता म्हणून म्हटलं चला स्टोअर करून ठेवूयात. म्हणून ती बरणी स्वच्छ धुतली, त्यानंतर पुसून घेतली आणि आता मी याच्यामध्ये हा मसाला स्टोअर करून ठेवते. जवळपास एक 15 ते 20 दिवस हा मसाला आम्हाला पुरतो. तर साईडला थोडंसं सांडलेलं होतं, लागलंच क्लीन करून घेतलं कारण ते बरोबर नाही दिसत आणि साईडला एकदम तेलकट होऊन जातं. मस्त असं मसाला फिल करून ठेवला. मार्केटमधून भाज्या आणलेल्या होत्या, तर आईने कोथिंबीर नीट करून दिली. त्यानंतर मिरच्यांचे जे हे देठ आहेत ते देखील त्यांनी निवडून दिले आणि मी आता हे एका कंटेनरमध्ये पॅक करून ठेवते आहे, जेणेकरून आता आठवड्याभर टेन्शन नाही. मस्त असं आपल्याला पटकन घेऊन चिरता येते मिरची वगैरे. त्यानंतर कढीपत्ता देखील आणलेला होता, तो देखील निवडून छान एका डब्यामध्ये भरून ठेवला, जेणेकरून तो देखील फोडणी टाकताना इझी पडतो. आणि आज आम्हाला बनवायची होती अंडा कढी, त्यामुळे आमचे हे घरचे तीळ आहेत, याच्यामध्ये खडा वगैरे भेटतो म्हणून ते देखील क्लीन करून घेतलं. आणि बाबांनी जाऊन अंडी घेऊन आलेले होते, तर अंडी उकडायला टाकली इथे. तर आमच्याकडे पाहुणे आलेले होते, त्यांच्यासाठीच आम्ही आज अंडा कढीचा व्यंजन आवडला. तर तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं मी की अन्वीसाठी आम्ही काहीतरी घ्यायला गेलेलो, तर तिच्यासाठी हे छुमछुम आणले. माझी खूप इच्छा होती तिला छुमछुम घालायची, कारण स्कूलमध्ये गेल्यावर चालत नाही आणि माझ्या मम्मीने तिला तोडेवाळे केलेले, तेच तिच्या पायात होते, म्हणून आम्ही तिच्यासाठी छुमछुम घेऊन आलो. त्यानंतर हे तीळ मी भाजायला घेतले. तीळ, त्यानंतर जिरं, खोबरं, कांदा, टोमॅटो हे सर्व मी मसाला बनवून घेतला. त्यानंतर इव्हिनिंगला मी मस्त असा चहा घेतला, कारण डोकं खूप दुखत होतं आणि थंडीच्या दिवसात चहा घेतला की थोडंसं रिलीफ भेटतं. त्यानंतर बाहेर गेलो होतो वॉक करण्यासाठी. आणि मी तुझे चोमचोम दाखव. तर असा होता आपला आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.